Okay, so actually the term character, which means nothing but a feature of an organism. A feature of an organism. एखाद्या ऑर्गॅनिझमचं जे काही वैशिष्ट्य असणार आहे, ओके, तर त्या वैशिष्ट्याला आपण कॅरेक्टर म्हणतो. लक्षात घ्या, फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल, हाईट, प्लांट्स मध्ये असणारा सीडचा कलर, सीडचा शेप, इवन फ्लावर पोझिशन, फ्लावरची पोझिशन. ओके, ह्युमन बिईंग मध्ये स्किन कलर असेल, हेअर पॅटर्न असेल, व्हॉट एव्हर वी जस्ट कॉल. ओके, हे सगळे काय असतात तर कॅरेक्टर असतात. कॅरेक्टर म्हणजे काय? अ फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम, एखाद्या ऑर्गॅनिझमचं वैशिष्ट्य, फीचर. ओके, सो दॅट इज सेड टू बी द कॅरेक्टर. ओके, नंबर नेक्स्ट, कॅरेक्टर ज्याच्यामुळे डिटेक्ट होतं त्या असतात जीन. आणि जीनचे जे अल्टरनेटिव्ह फॉर्म आहेत, ओके, त्यांना म्हणलं जातं आलल. काय म्हणलं जातं? आलल. और ऑल्सो कॉल्ड ॲज ॲलेलोमॉर्फ. ॲलेलोमॉर्फ, ॲलल किंवा ॲलेलोमॉर्फ. मिनिंग काय होतं याचा ॲलल किंवा ॲलेलोमॉर्फचा? अँड अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन. ओके, अँड अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन. जीनचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स म्हणजे एक जीन आहे, तिला वेगवेगळे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असू शकतात. अँड दॅट अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आर वी कॉल देम ॲज ॲलल. तुम्हाला एक कन्सेप्ट चांगली माहिती आता सांगितलं मी तुम्हाला. हा डीएनए, या डीएनएचा एवढा पर्टिक्युलर पीस म्हणजे जीन आहे सपोज. आणि याच्या आतमध्ये डीएनएचं तुम्हाला माहिती आहे काय असते? हॅव्हिंग द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड. याच्यामध्ये न्यूक्लिओटाइडची अरेंजमेंट असते याच्या आतमध्ये. इज इट क्लियर? Okay, normally gene which having almost 3000 base pair. नॉर्मल जीन मध्ये 3000 बेस पेअर आणि एवढी लांबी असते त्याच्यात. 3000 बेस पेअर एवढी या नॉर्मल जीन मध्ये. तुम्हाला माहिती आहे ॲडेनाईनच्या पुढं थायमिन, ग्वानाईनच्या पुढं सायटोसाईन, सायटोसाईनच्या पुढं ग्वानाईन, थायमिनच्या पुढं अल्टरनेट असतात. हेच आपण बायोमॉलिक्युल्स मध्ये हे टर्म शिकलेलं आहे. आणि त्याच बरोबरीनं या ठिकाणी इथं आपल्याला पुन्हा एकदा हे सगळं लर्न करायचं आहे MBI मध्ये, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये. आणखी डिस्क्रिप्टिव्ह टर्म आपल्याला शिकायचे. ओके, तर या जीन मध्ये जी आतमधली लँग्वेज असते म्हणजे न्यूक्लिओटाइड म्हणजे एका बेस पेअर जे वेगवेगळे केमिकल आहेत त्या केमिकलचे सिक्वेन्स असते, ज्याला नायट्रोजन बेसस म्हणता तुम्ही. तर त्याच्या सिक्वेन्सला तुम्ही इथं जेनेटिक इन्फॉर्मेशन, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. तर जीन जी असते या जीनचा शोध तुम्हाला मी सांगितलंय जॉन्सननं लावला. आणि जॉन्सननं काय सांगितलं लक्षात घ्या, जीन जी असते विच इज युजफुल टू डिटेक्ट द पर्टिक्युलर कॅरेक्टर, एखादा गुणधर्म दाखवण्याचं काम जीन करत असते. या जीन ज्या असतात यांना फॉर्म्स असतात वेगवेगळे. जीन्सचे काय असतात? फॉर्म्स असतात. आणि हे जे फॉर्म्स असतात तर हे मेंडेलच्या म्हणण्यानुसार 2 असतात. प्रत्येक जीनला 2 फॉर्म असतात. आता मेंडेलला काही जण म्हणतील की जीन कुठं माहिती होती? हो सर, जीन तर जॉन्सनने सांगितली. मग मेंडेल काय म्हणायचे या जीनला? सो मेंडेल कॉल इट ॲज अ फॅक्टर. मेंडेल काय म्हणायचे या जीनला? मेंडेलियन फॅक्टर म्हणायचो आपण. जीनला मेंडेलियन फॅक्टर म्हणलं जातं बिकॉज मेंडेल वॉज अननोन अबाउट द जीन. although he explained so many curious and interesting facts about the biology. कारण मेंडेलच्या मृत्यूच्या नंतर पुढं 15-16 वर्षाच्या नंतर लोकांना ज्ञान आलं त्याचं, जे मेंडेलनी त्याच्या प्रिव्हियस पिरियडमध्ये जे सांगितलं, आधीच्या जो कालखंड आहे त्याच्यामध्ये जे सांगितलं
1953 वगैरे या सॉरी 1853च्या दरम्यान सांगितलं. 1853ला सांगितलं. जे लोकांना कळायला 19व साल उजडलं. म्हणजे मेंडेल हा बाकी लोकांच्या बुद्धीच्या 50 वर्षानं मोठा माणूस होता. लक्षात घ्या. का? कारण लोकांना जे 19व्या शतकामध्ये थोडं थोडं कळलं, पूर्ण पण नाही कळलं, थोडं थोडं कळलं, त्याचं एक्सप्लेनेशन मेंडेलनी हे 1853च्या दरम्यान दिलं होतं विथ एक्सपेरिमेंटल प्रूफ. लक्षात घ्या. ओके. तर मेंडेलियन फॅक्टर म्हणतो आपण. आणि जीनचे जे फॉर्म्स असतात ते फॉर्म आपल्याला या ठिकाणी बघायचे. या फॉर्म्सला आपण ॲलल म्हणतो. या फॉर्म्सला आपण ॲलल म्हणतो. मीन्स अन अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला जर म्हणलं जीन फॉर हाईट साठीची जीन आहे. ओके. जीन फॉर हाईट हॅविंग कॅपिटल टी अँड स्मॉल टी असे दोन फॉर्म आहेत. काय फॉर्म आहे त्याला? कॅपिटल टी अँड स्मॉल टी असे दोन फॉर्म आहेत. सो वी कॉल देम ॲज ॲलल्स. ओके. कॅपिटल टी अँड स्मॉल टी ॲलल्स असते. ओके. हाईट साठीची जी जीन आहे तिला कॅपिटल टी आणि स्मॉल टी असे दोन ॲलल्स असतात. ओके. सो जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. तर याच्यामध्ये जे काही कॅपिटल टी हा फॉर्म आहे तो काय करू शकतो लक्षात घ्या. नॉर्मल जीन produce protein and detect character expressed by formation of protein. काय तयार करेल तो? फॉर्मेशन ऑफ प्रोटीन तयार करेल. ओके. सो ती नॉर्मल जीन आहे जी काय तयार करू शकते? प्रोटीन तयार करू शकते. म्हणजे थोडक्यात कॅरेक्टर एक्सप्रेस करू शकते. याला म्हणायचं डॉमिनंट ॲलल. काय म्हणायचं? कोण डॉमिनंट ॲलल? जो काय एक्सप्रेस करू शकतो, काय फॉर्म करू शकतो? प्रोटीन तयार केलं म्हणजे तुमचं या ठिकाणी कॅरेक्टर येईल. काय कॅरेक्टर येईल? टॉल. ओके. कॅपिटल टी असेल तर कोणता गुणधर्म? टॉल. आणि जर समजा इथं स्मॉल टी असेल तर याचा अर्थ आहे ही म्युटंट जीन आहे. कसली जीन आहे? म्युटंट. म्हणजे या नॉर्मल जीन मध्ये काही चेंज झाला, याच्यातले न्यूक्लियोटाइड बदलले, इकडचे तिकडे तिकडचे इकडे गेले, लीड्स टू द म्युटेशन. सडन चेंज इन जीन कॉल्ड ॲज म्युटेशन. इन मराठी कॉल्ड ॲज उत्परिवर्तन. ओके. आणि ते झालं, याला तुम्ही नाव दिलं म्युटंट जीन. आणि म्युटंट जीन जी असते तर अनेबल टू प्रोड्यूस प्रोटीन. हे मेंडेलच्या भाषेमध्ये बरं का. अनेबल टू प्रोड्यूस प्रोटीन. ओके. याला काही डेव्हिएशन्स आहेत, काही व्हेरिएशन्स आहेत, काही चेंजेस आहेत जे पुढे आपण लर्न करणार आहोत. सो अनेबल टू प्रोड्यूस प्रोटीन अँड सो वी कॉल इट ॲज अ डॉर्फ. दॅट प्लांट विच इज डॉर्फ. ज्याच्यामध्ये दोन्ही स्मॉल टी एक्सप्रेशन असतील. सो दॅट प्लांट इज डॉर्फ. तो गुटका असेल. लक्षात घ्या. ओके. का गुटखा बरं? कारण प्रोटीन नाही तयार झाल्या. पण त्या प्रोटीन विच कॉज द इन्क्रीज इन हाईट. ज्यांच्यामुळे हाईट इन्क्रीज होईल तशा प्रोटीन नाही तयार झाल्या. म्हणजे कोणत्याही जीनला किती फॉर्म असतात मेंडेलच्या लँग्वेज मध्ये? दोन. देयर आर टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स टू जीन. ओके. प्रत्येक जीनला दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असतात. तर अशा पद्धतीचा पार्ट आहे. ॲलल्स और ॲलिलोमॉर्फ सेम टर्म ॲलल और allelomorph given by same here William Batson. काय? William Batson. The term allel or allelomorph given by the scientist William Batson. William Batson ने term लक्षात. ओके. तर हे होतं allelomorph. After allelomorph or allel, the next one term is nothing but the trait. हा नेक्स्ट टर्म आहे ट्रेट. ट्रेट म्हणजे काय लक्षात घ्या. तर ट्रेट म्हणजे या ॲललचा असा ग्रुप
कॅरेक्टर डिटेक्टेबल ग्रुप ऑफ ॲलन. ग्रुप ऑफ ॲलन. ॲलनचा असा ग्रुप जो काय करू शकतो, एखादं कॅरेक्टर एक्सप्रेस करू शकतो, तर त्या ग्रुपला म्हणायचं. म्हणजे तुम्ही म्हणले सिंगल टी म्हणजे टॉल, असं नाही होत बरं, त्याला जोडीदार लागतो. ओके, एकटा सिंगल, कारण तुम्ही बघा ना, समजा ह्युमन मधला मेल कडचा एन आला की लगेच झाला का लगेच मुलगा, असं नाही ना. सो एन क्रोमोझोम 23 पेअर फ्रॉम मेल अँड 23 पेअर फ्रॉम फिमेल, दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे डिप्लॉइड पाहिजे, म्हणजे 2 पाहिजेत, म्हणजे 1 आणि 2 इकडं असं, तेव्हा तो टॉल होईल. इकडचं एक आलं असं. ओके, तसं कोणत्याही ग्रुपमध्ये जर 2 ॲलल असतील तरच त्याला ट्रेट म्हणलं जातं. म्हणजे ट्रेट म्हणजे काय, अ कॅरेक्टर डिटेक्टेबल ग्रुप ऑफ ॲलल. वी ऑल्सो डिफाइन इट ॲज a pair of allele, a pair of allele can express character, called trait, त्याला म्हणलं जाईल ट्रेट. जसं की एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलं, कॅपिटल टी हा एक ट्रेट असेल, याचा एक ग्रुप आहे, हा एक ट्रेट असेल. ओके, कसला असेल, फॉर टॉल. मी असं म्हणलं कॅपिटल टी स्मॉल टी हा एक ट्रेट असेल, सो इट इज ऑल्सो टॉल. वाय? बिकॉज देर इज अ इवन सिंगल कॅपिटल टी जीन. जिथं टी जीन आहे, कॅपिटल आहे, याचा अर्थ ती काय तयार करणार आहे, एक्सप्रेस करणार आहे प्रोटीन, त्याच्यामुळे टॉल येणार आहे. जेव्हा या ठिकाणी याच्यामध्ये दोन्ही स्मॉल टी असतील, याचा अर्थ ही पण आणि ही पण प्रोटीन तयार करू शकणार नाही, त्याच्यामुळे हाईट वाढेल. म्हणजे हे कसं असेल बरं, इज डॉट. तुम्हाला भरपूर सांगावं लागेल बघा, दुर्लक्षितपणे लक्ष न देणं हे जरा चुकीचं आहे. तुम्ही म्हणा असं कसं काय मलाच म्हणायला तुम्ही, तर मी पाहतोय बघा, ऑब्झर्व करतोय, काही स्टुडंट्स कसे करतात माहिती का, अगदी थोड्या वेळासाठी का होत नाही पण दुर्लक्ष करतात, काही सेकंदासाठी का होत नाही, पण हे जरा चुकीचं आहे. तुम्ही जर आता लक्ष नाही दिलं ना तर पुढचे 4-5 चॅप्टर मध्ये या टर्म येणार आहे. तुम्हाला आता हे कळलंच नाही की जीन नेमकी काय असते, फॅक्टर नेमकं काय असतो, तर तुम्हाला पुढे या जीनचे ऑपरेशन करायचे. आपल्याला हे जीनला तोडायचंय, दुसरीकडे येऊन जोडायचंय, दुसरं नवीन प्लांट तयार करायचंय, असे वेगवेगळे ॲनिमल तयार करायचे. हे सगळं जीन थेरपी काय, हे सगळं, किंवा जीनचे प्रोडक्ट काय असतात, इंडस्ट्रीमध्ये कसं यूज करायचं, हे कळण्यासाठी अगोदर बेस कळायला पाहिजे. आणि हा बेसिक आहे, हा पार्ट सगळा बेसिक आहे, नीट लक्ष देऊन बघा. ओके, सो टॉल आणि हे असेल तर डॉल. ओके, तर असं असतं ट्रेट्स. मी जर असं म्हणलं तर बरं, कॅपिटल टी ला जोडीदार दिला आर, सीडच्या शेप वाला जो आर आहे तो त्याला जोडीदार दिला, म्हणलं हे ग्रुप तयार झाला. वी कॉल इट ॲज ॲलल ऑर नॉट, or group or not, that is trait or not. So we can't consider as a trait because a group which is able to express the character and only at that particular time we call it as a trait. फक्त त्या वेळेला आपण त्याला ट्रेट म्हणू शकतो. जेव्हा काही जण म्हणतील सर याला काय अडचण आहे बरं एकट्याला एक्सप्रेस व्हायला, तर नाही होत, कारण जोडीदारच नाही. लक्षात घ्या, तसं एक्सप्रेस होणार नाही. लक्षात. ओके, अशा प्रकारचा एकंदरीत हा भाग आहे. या ट्रेटचे 2 प्रकार असतात, लक्षात घ्या. इकडे लिहितोय आता. ओके, काय तर टाइप्स ऑफ ट्रेट, ट्रेटचे 2 प्रकार. जेव्हा या ट्रेट मध्ये दोन्हीही ॲलल सारखे असतील तेव्हा त्या ट्रेटला म्हणायचं होमोझायगस ट्रेट. असला ट्रेट. आणि जेव्हा 2 वेगवेगळे असतील सो वी कॉल इट ॲज अ हेटेरोझायगस ट्रेट. सारखे असतील तर होमोझायगस ट्रेट, वेगवेगळे असतील तर हेटेरोझायगस. होमो which means nothing but the same and the word zygo म्हणजे पेअर आणि UOUS अस म्हणजे रिलेटेड. काय म्हणणार तुम्ही, रिलेटेड सेम पेअर. ओके, म्हणजे काय म्हणणार याची डेफिनेशन, ट्रेट विथ सेम ॲलल, ट्रेट विथ सेम ॲलल्स. ओके, ट्रेट विथ सेम ॲलल्स, ज्या ट्रेट मध्ये सेम ॲलल्स आहेत
उदाहरणार्थ जसं की कॅपिटल टी वाला असेल, स्मॉल टी वाला असेल, ते दोन्हीही होमोझायगस ट्रेट आहे. कसलं ट्रेट आहे? आणि हा कॅपिटल टी वाला होमोझायगस असल्यामुळे त्याला म्हणलं जातं प्युअर. आणि टॉल आणि डॉर्फ वाला बुटका तर नेहमीच प्युअर असतो नाही. ओके, प्युअर डॉर्फ याला काय म्हणायची गरज नाही, कारण जेव्हा हायब्रिड कंडिशन येईल तेव्हा डॉर्फ तयारच होणार नाही. हायब्रिड येईल तेव्हा डॉर्फ तयार होईल का? नाही होणार. म्हणजे जे डॉर्फ असण्याची एकच केस आहे ती म्हणजे स्मॉल टी म्हणजे इट इज ऑलवेज प्युअर. ओके, वैसे आता होमोझायगस ट्रेट कसे असतात? दे आर ऑलवेज प्युअर असतात, ऑलवेज प्युअर असतात. ओके, आणि हेटेरोझायगस म्हणजे काय? द टर्म हेटेरो म्हणजे डिफरंट, झायगो म्हणजे पेअर आणि अस म्हणजे रिलेटेड. तर डिफरंट पेअर ऑफ अलेल्स काय असतं लक्षात घ्या. ट्रेट विथ ऑफकोर्स डिफरंट पेअर्स ऑफ अलेल्स किंवा डिफरंट अलेल्स. ज्या ट्रेट मध्ये अलेल्स वेगवेगळे असतील, सो वी कॉल इट ॲज अ हेटेरोझायगस ट्रेट. जसं की कोण बरं? कॅपिटल टी सोबत स्मॉल टी. ओके, आणि याच्यामुळं कसलं तयार होईल? कॅपिटल टी स्मॉल टी मुळे इट फॉर्म ऑलवेज हायब्रिड टॉल. दोन वेगळे, जरी या टॉलची उंची या टॉल एवढी असली, कारण याच्याकडे टीच एक्सप्रेस होतो, याच्यात एकच एक्सप्रेस होतो दोघांपैकी, त्याच्यामुळे याची उंची आणि याची उंची सेम आहे. म्हणजे प्युअर टॉल वाला तेवढाच उंच आहे जेवढा हायब्रिड टॉल वाला आहे. फक्त फरक काय की त्याच्या आतमधल्या आललचे नाव फरक आहे, की याच्यात दोन्ही टी वाले आलेले आहेत आणि याच्यात एक कॅपिटल टी आणि दुसरा स्मॉल टी वाला आहे. ओके, तर या प्रकाराला म्हणायचं हा कसा असतो? हेटेरोझायगस म्हणजे ऑलवेज हायब्रिड बट एक्सप्रेस ॲज डॉमिनंट म्हणजे प्युअर ट्रेट. ओके, डॉमिनंट ट्रेट जो असतो, ओके, डॉमिनंट ट्रेट एक्सप्रेस ॲज अ डॉमिनंट ट्रेट सारखं एक्सप्रेशन दाखवेल हा कॅपिटल टी स्मॉल टी वर. तर असं होतं हे वाटत